बिझनेस बेंच इंटिरियर आणि एक्सटिरियर विश्वातील अग्रगण्य कंपनी आहे आणि याच कंपनीबरोबर नवयुवकांना उद्योगाची सुवर्ण संधी आलेली आहे. या बिझनेस बेंचचे प्रोडक्ट कोणते आहेत किंवा या उद्योगाच्या माध्यमातून महिन्याला तुम्हाला किती उत्पन्न मिळणार आहे, हे प्रोडक्ट कुठं यूज केले जातात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या प्रोडक्टच्या माध्यमातून जे नवीन घर बांधकाम करणार आहेत त्यांना किती आणि कुठं फायदा होतो, आज आपण सविस्तर पाहणार आहोत. चला तर मग आज आपण पुणे हेड ऑफिसचे जे बिझनेस बेंचचे जे वेअर हाऊस आहे त्यामध्ये तुम्हाला पूर्ण प्रोडक्ट दाखवून त्याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहोत. तर आपल्याबरोबर आता आहेत बिझनेस बेंचच्या वेअर हाऊसमध्ये पुणे हेड ऑफिसच्या सिनियर मॅडम एस्तर मॅडम. बिझनेस पॉलिसी काय आपण आता समजून घेऊ. मॅडम, शोध वार्ता परिवारात तुमचं स्वागत आहे. आपल्या प्रेक्षकांना परिचय सांगा तुमचा. सर नमस्कार, आणि माझं नाव आहे एस्तर. मी बिझनेस बेंच कंपनीचे सिनियर मॅडम आहे आणि पूर्ण महाराष्ट्राचा हेड ऑफिस आपल्या पुणे वेअर हाऊसमध्ये आता आपण आहे. मॅडम, आता सुरुवातीचा माझा प्रश्न असा आहे की बिझनेस बेंच इंटिरियर आणि एक्सटिरियरमध्ये अग्रगण्य कंपनी बरोबर आहे आणि शेकडो हजारो लोक तुमच्याबरोबर जोडलेले आहेत, मग ते ग्राहकाच्या माध्यमातून असतील की मग उद्योजकाच्या माध्यमातून असतील. पण माझा पहिला प्रश्न यासाठी आहे, जे नवीन उद्योग करू इच्छितात बिझनेस बेंच बरोबर, तर त्यांना याच्यात भविष्य असू शकतं का? काय सांगाल त्याबद्दल? सर 100% 100% भविष्य आहे. कारण की आता कोणी पण घर बनवतात या ऑफिस बनवतात, त्यांच्या इच्छा असं असते की माझं घर तेव्हा माझं ऑफिस एकदम सुंदर दिसायला पाहिजे. बरोबर. ते पण कमी बजेटमध्ये आपल्याला करायला पाहिजे आणि दिसायला पण एवढं छान सुंदर असायला पाहिजे असं असतात. त्यामुळे आपल्या बिझनेस बेंचचं प्रॉडक्टचं मार्केटमध्ये एवढं डिमांड आहे की 100% तुमचं भविष्य असणारच आहे. मॅडम, एक गोष्ट आहे, बिझनेस बेंचचे प्रोडक्ट कोणकोणते आहेत जे घरासाठी ऑफिससाठी कामाला येतात? सर आपल्याकडे भरपूर प्रॉडक्ट आहे. लगभग 15 प्रोडक्ट 15+ प्रॉडक्ट आपल्याकडे अवेलेबल आहे. इंटिरियर, एक्सटिरियर, रूफिंग, सीलिंग, वॉल असं सगळं प्रकाराने आपल्याकडे प्रॉडक्ट आहे. सर एक व्यक्तीला तुमच्या बरोबर काम करायचं बिझनेस बेंचवर काय केलं पाहिजे? पूर्ण महाराष्ट्रामध्ये बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज आहे. ते कोण कोणाला आहे ते सांगते. आर्किटेक्ट, बिल्डर्स आणि ते प्लेवूडचं काम करतात आणि बिझनेस करायची इच्छा आहे, ते कमी बजेटमध्ये बिझनेस स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायचं म्हणजे ते आपल्याबरोबर जोडून ते काम करू शकतात. आता नवीन आहे ते बिझनेस कसं करायचं त्यांना माहीत नाही, तर आपल्याकडे एक मोठे टीम आहे. ते टीम तुम्हाला सपोर्ट करणार की कसं मार्केटमध्ये हे प्रॉडक्ट विकायचं आहे आणि आपलं प्रॉडक्ट बिझनेस बेंच प्रॉडक्टचं डिमांड काय आहे ते सगळं आम्ही तुम्हाला जे बिझनेस घेतात त्यांना आम्ही ट्रेनिंग देणार आहे. एखाद्या व्यक्तीला तुमच्याबरोबर आता उद्योग सुरू करायचा आहे, मग त्याची सुरुवात कशी असली पाहिजे, किती रुपयाचा माल घ्यावा लागेल, त्याचं ऑफिस कसं असलं पाहिजे, ही तुमची पॉलिसी कशी? सर आम्ही पूर्ण जिल्हा वाईज डीलरशिप देतात आणि तालुका बेसिस सब डीलरशिप देतात. आणि बल्क क्वांटिटी मध्ये पाहिजे असेल तरी पण ते घेऊ शकतात. फक्त 2 लाखापासून ते बिझनेस सुरू करू शकतात आणि ते पूर्ण जिल्ह्याचं घ्यायचं मतलब डीलरशिप घ्यायला पाहिजे म्हणजे त्यांना इन्व्हेस्टमेंट आहे 15 लाख रुपीज इन्व्हेस्टमेंट डीलरसाठी. ते पूर्ण जिल्ह्यात ते एकच डीलर राहणार बिझनेस बेंचचा आणि ते एवढं इन्व्हेस्टमेंट नाही करायला पाहिजे. मला कमी बजेटमध्ये मतलब स्टार्ट करायला पाहिजे म्हणजे तुम्ही 3 लाख पासून हे बिझनेस स्टार्ट करू सब डीलर. हां, आणि बल्क क्वांटिटी मध्ये पाहिजे मटेरियल ते पण आम्ही बिझनेस प्राइसने तुम्हाला मटेरियल देणार. ते फक्त 2 लाखापासून तुम्ही स्टार्ट करू शकतात. सर आणि एकच आहे की आता तुम्ही पूर्ण जिल्हा लेवलचा तुम्ही डीलरशिप घेतलात म्हणजे तुम्हाला प्रेम लोकेशन मध्ये 500 स्क्वेअर फीट एक शोरूम पाहिजे. त्याच्यामध्ये आपल्याकडे जिथे पण प्रॉडक्ट आहे ते सगळं प्रॉडक्ट आपल्या शोरूम मध्ये डिस्प्ले असायला पाहिजे. कारण की आता कोणी क्लायंट येतात ते कसं इन्स्टॉल करायला पाहिजे ते सगळं आपल्या शोरूम मध्ये इन्स्टॉल करून त्यांना दाखवलं, मग ते आपले मटेरियल देऊ शकतात. सब डीलर साठी सुद्धा ऑफिस असलं पाहिजे का? सब डीलर साठी शोरूम असायला पाहिजे असं काहीच नाही सर. तुम्हाला फक्त एक वॅरहाऊस पाहिजे. तुम्ही ते 3 लाखांचं मटेरियल घेतात, ते मटेरियल स्टोअर करायला फक्त तुम्हाला ते वॅरहाऊस पाहिजे सर. आणि तुम्हाला पाहिजे असेल तर तो तुम्ही स्वतःनी तुम्ही टाकू शकता. म्हणजे जर डीलरशिप घ्यायची असेल तर त्याची इन्व्हेस्टमेंट 15 लाख रुपये आहे आणि 500 स्क्वेअर फूटचं प्राईम लोकेशनला ऑफिस असलं पाहिजे. आणि जर तुम्हाला सब डीलरशिप घ्यायची असेल तर 3 लाखाचा माल घ्यायचा, त्याला ऑफिसची गरज नाही, फक्त त्याला गोडाऊन असलं पाहिजे. लक्षात आलं? मॅडम, काय आहे की बरेच वेळेस काय होतं की बऱ्याचशा कंपनी बरोबर जर ॲग्रीमेंट केलं किंवा आपल्याला आता त्यांच्याबरोबर डीलरशिप घ्यायची किंवा सब डीलर व्हायचे, त्यांचे चार्जेस असतात,
त्यांची प्रोसेसिंग असते, त्याबद्दल बिझनेसमॅनची काय पॉलिसी? सर बिझनेसमॅनचं ही पॉलिसी आहे, आता तुम्ही 3 लाख रुपीज इन्व्हेस्टमेंट केला या 15 लाख रुपीज तुम्ही इन्व्हेस्टमेंट केला, ते तुम्ही जेवढं इन्व्हेस्टमेंट करतात तेवढं आम्ही पूर्ण मटेरियलच देणार, पूर्ण मटेरियल देणार, पूर्ण मटेरियलच देणार. आता तुम्ही 15 लाख रुपीज इन्व्हेस्टमेंट करतात म्हणजे आपल्याकडे जिथे पण प्रॉडक्ट आहे ते सगळं प्रॉडक्ट तुम्हाला घ्यायला पाहिजे आणि डिस्प्लेसाठी आपल्या शोरूम मध्ये तुम्ही ठेवायला पाहिजे. सर त्याच्यामध्ये काय हिडन चार्जेस, डॉक्युमेंट चार्जेस असं काहीच नसतात. बिझनेसमॅनचे जे प्रोडक्ट आहेत जे इंटिरियर आणि एक्सटेरियरला वापरले जातात, एक एक प्रोडक्ट प्रेक्षकांना दाखवा, कारण प्रोडक्ट बघितल्यानंतर त्यांच्या लक्षात येईल की आपल्याला घरासाठी प्रोडक्ट घ्यायचंय, आपल्याला ह्यामध्ये बिझनेस करायचा आहे. एक एक प्रोडक्ट सांगा की सुरुवात कुठून करायची सांगा. आता हे कोणतं शीट आहे? हे सर हे बघा आपल्याकडे हे पॉलीग्रेनेट शीट आहे. हा. पॉलीग्रेनेट शीट मध्ये आपल्याकडे ग्लॉसी फिनिश आहे, स्टोन फिनिशिंग आहे, ग्लिटर पॅटर्न आहे, असं भरपूर पॅटर्न आहे. हे बघा हे आपले स्टोन पॅनल आहे. स्टोन पॅनल दिसायला तुम्हाला ओरिजिनल दगडासारखं दिसणार, दगडासारखं दिसणार आहे. हे बघा, गुड. बघा कसं असं असं असतं सर. हे प्रेक्षकांना बघा, हे जे आहे पूर्ण दगडाचा लुक आहे याला, आणि तुम्ही दगड नाही एवढं हलकं आहे, हे पहा एकदम हलकं आहे, पण जेव्हा तुम्ही याला बाहेरून बघाल का हे कम्प्लीट दगडासारखं दिसणार आहे तुम्हाला. म्हणजे घसरायचं काम नाही का नाही, दिसायला तर, आणि ग्लोसी पुन्हा ह्याच्यात एक 3D चमक आहे याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये कलर किती मॅडम? सर असं स्टोन पॅनल मध्ये 10+ कलर्स आपल्याकडे अवेलेबल आहे. हे बघा तुम्ही आता हे स्टोनचं बघितलं, सेम आहे बघा, हे सुद्धा सेम. हा, हे वेगळ्या कलर मध्ये, हे दाखवा. हे बघा वेगळ्या कलर मध्ये. गुड. हे दिसायला एवढं आकर्षक दिसतंय ना, हे हात तुम्ही जर असा फिरवला एकदम खरबुड आहे, पण ह्याचा लुक 3D मध्ये जेव्हा हे भिंतीवर जाईल का दिसायला एवढं आकर्षक दिसतं का नाही, एकदम प्लेन ह्याच्यामध्ये. आणि सर्वात विशेष काय आहे की ज्या जागेवर लागलं त्या घराची किंवा मग त्या दुकानाची, त्या वास्तूची सुंदरता एवढी सुंदर दिसेल की तुम्हाला कमाल आहे. आता याच्यामध्ये प्लेन मध्ये कोणते कोणते नमुने असतात मॅडम? हे बघा आता तुम्ही बघितले ते सगळं स्टोन पॅनल आहे. याला म्हणतात की ग्लिटर पॅटर्न. ग्लिटर पॅटर्न, हा ग्लिटर पॅटर्न म्हणजे हे बघा एक गोल्ड लाईन येतात. हा, हे गोल्डन, क्या बात आहे. तुम्ही करू शकता. ओके, एकदम मूवी आहे, एकदम मूवी दिसते, क्या बात आहे. आता हे जे तुटत नाही का? हे नाही सर, मोडत नाही. हे बघा 90 डिग्री बेंडेबल पण आहे. 90 डिग्री बेंड, क्या बात आहे. बघा प्रेक्षकांनो, असं पूर्ण असं बेंड पण करू शकतात, म्हणजे तुटायचा विषयच नाही. हे कम्प्लीट 90 डिग्री मध्ये हे बेंड केलंय, अजिबात तुटणार नाही, काही नाही. आता मॅडम ह्याची लाईफ समजा आपण घराला किंवा ऑफिसला लावलं, ह्याची लाईफ किती असते? सर 40 वर्षापासून तुम्हाला याच्यामध्ये काहीच होणारच नाही सर. 40 वर्ष? 40 वर्ष मध्ये तुम्हाला काय होणार नाही. आणि याच्यामध्ये काय ना, पाठीमागे ग्लू लावून डायरेक्ट भिंतीवर आम्ही लावू शकता ते प्रॉडक्ट. म्हणजे ह्याची बसवण्याची पद्धत कशी म्हणला? पाठीमागे ग्लू लावायचा. हा, पाठीमागे ग्लू लावायचे. ते ग्लू पण आपल्याकडे अवेलेबल आहे. ते ग्लू लावून डायरेक्ट भिंतीमध्ये चिपकलं तर हे होत जाईल. अच्छा, पूर्ण ओरिजिनल मार्बल लुक द्यायला पाहिजे म्हणजे तुम्ही घेऊ शकता. आता हे जे बसवायचं म्हणलं तर त्याला स्पेशल टीम बोलावं लागतात, जे एखाद्याला घरासाठी घेऊन गेले खेड्यात, त्यांनी बसवावं कसं? ते माणसं कुठून आणायचे? कॉर्पेंटर असतात आपले घराच्या बाजूमध्ये, ते पण हे इन्स्टॉल करू शकतात. आता आपल्याकडे पण अवेलेबल आहे टीम, आणि तुमचं तिकडे लोकल मध्ये कोणी कॉर्पेंटर आहे ते पण बसवू शकतात, कारण की बसवण्याचा ते पद्धत आहे ते एकदम इझी आहे. आता एक गोष्ट मग म्हणला तुम्ही की हे कुठल्याही जाळानं जळत नाही, त्याच्याबद्दल काय सांगाल? सर हे 100% वॉटर रेसिस्टंट आहे, फायर रेसिस्टंट आहे, टर्माइट रेसिस्टंट आहे, इझी टू इन्स्टॉल आहे, इझी टू मेंटेन आहे. आता तुम्हाला कट करून लावायला पाहिजे ते आपल्या जागाने हिसाबचं, आता पिल्लर वगैरे आहे त्याच्यामध्ये तुम्ही कट करून इझी तुम्ही इन्स्टॉल करू शकता. जसं जसं आपल्या घराची रचना आहे त्या पद्धतीत आपण त्याला कट करू शकतात. टीव्ही युनिट बनवू शकतात, आणि मॅरेज हॉल, रिसेप्शन एरिया, बेडरूम, हॉल, किचन असं कुठे पण प्रत्येक जागेला हे तुम्ही युज करू शकता. ही आहे बिझनेस बेंच, आणि याच्यामुळेच लोकांचं स्वप्न पूर्ण होतं, आणि तेही इतर प्रोडक्टच्या तुलनेत अतिशय कमी किमतीत किंवा खर्च कमी असतो. आता हे जे शीट बद्दल सांगितलं, आणखीन कोणते कोणते प्रोडक्ट? हे बघा सर, हे सगळं आपल्या बॅम्बू चारकोल बोर्ड सीटच आहे. याच्यामध्ये 9+ कलर्स आपल्याकडे अवेलेबल आहे. 9+ कलर्स अवेलेबल. आता हे बघा, हे WPC फ्लुटेड पॅनल आहे. WPC फ्लुटेड पॅनल मध्ये आपल्याकडे 6 मॉडेल आहे सर. 6 मॉडेल मध्ये आपल्याकडे 30+ कलर्स अवेलेबल आहे. 30+ कलर्स अवेलेबल आहे. याची हाईट आहे 9.5 फीट आहे. 9.5 फूट, 9.5 फीट हाईट आहे. हे पॅनल आहे मॅडम, WPC पॅनल आता दाखवलं तुम्ही. आता हे कोणतं शीट आहे? सर हे आहे आपले वूड सीलिंग वॉल पॅनल, म्हणजे हे सीलिंग मध्ये पण लावू शकतात आम्ही, आणि भिंतीवर पण लावू शकतात. 2 in 1 सर. भिंतीला लावा किंवा सिलिंगला लावा, मध्ये पण लावू शकतात. क्या बात आहे. बघा, हाईट 12 फीट आहे, विथ 1 फीट आहे. याच्यामध्ये पण 9+ कलर्स आपल्याकडे अवेलेबल आहे. 12 फूट उंची
आणि 1 फूट रुंद रुंद. आणि कलर किती त्याच्यामध्ये 9+ कलर्स अवेलेबल आहे. बघा, ह्याची 12 फूट उंच आहे, 1 फूट रुंद आहे. ह्याच्यामध्ये वेगवेगळे 9 कलर आहेत. तुम्ही भिंतीला लावा किंवा सिलिंगला लावा. म्हणजे कधी कधी आपण नाही का भिंतीपासून स्टार्ट केलं तर डायरेक्ट सिलिंगला असा पट्टा डिझाईनचा करतात. त्या पट्ट्याला ते एकदम सुंदर आकर्षक दिसतात. आता हे कोणतं पॅनल आहे सर? हे आहे आपले पीव्हीसी पॅनल. पीव्हीसी पॅनल मध्ये फ्लॅट पॅनल सांगतात. हे बघा, फ्लॅट पॅनल. फ्लॅट. हे पहा, हे पीव्हीसी पॅनल आहे, ह्याला फ्लॅट पॅनल म्हणते. हाईट आहे 10 फीट, विड्थ आहे 15 इंचेस सर. म्हणजे 10 फूट उंची आणि 1.5 फूट रुंदी. हे कुठं कुठं वापरलं जातं हे? सर हे मॅरेज हॉलला लावू शकतात, रिसेप्शन एरियामध्ये, बेडरूम मध्ये, हॉलमध्ये, किचन मध्ये, कुठे पण तुम्ही हे लावू शकता. आता मी सांगितलं ना तुम्हाला, हे बघा, हे आहे ग्रूड पॅनल. हे पॅनलला तुम्ही भिंतीला पण लावू शकता आणि सिलिंगला पण लावू शकता. हे पहा, हे पॅनल आहे, तुम्ही भिंतीला लावा, सिलिंगला लावा, दोन्हीकडे हे लावू शकता. गुड. ह्याच्यामध्ये कलर किती? सर याच्यामध्ये पण कलर आपल्याकडे ग्रू मध्ये आपल्याकडे 4+ कलर्स अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये 9+ कलर्स अवेलेबल आहे प्लेन पॅटर्न मध्ये. ओके. हे पूर्ण म्हणजे हे दाखवा, गोडाऊन दाखवा. एवढं मटेरियल आहे, तुम्ही जिकडे नजर फिरती सगळं गोडाऊन भरलेलं आहे. आणि हे बघा सर, हे सगळं असलं आपले पीव्हीसी पॅनलच आहे. हे बघा, हे सगळं पॅनल आहे. प्लेन पॅटर्नच आहे. त्याच्यामध्ये भरपूर पॅटर्न्स आहे. हे आहे पीव्हीसी पॅनल. क्या बात आहे. म्हणजे कलर वेगवेगळे, तो तुम्हाला फक्त कलर. ह्याच्यामुळेच म्हणतो की बिझनेस बेंचला मार्केटला का मागणी, की तुम्ही फक्त इच्छा सांगायची, आम्हाला हा कलर पाहिजे, ही डिझाईन पाहिजे, तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन उपलब्ध आहेत. सर नेक्स्ट आपलं प्रॉडक्ट आहे पीव्हीसी पार्टिशन. आता एवढं मोठं शोरूम आहे, याच्यामध्ये तुम्हाला कॅबिन बनवायचं आहे. आणि आपले किचन आणि आपले डायनिंग रूम मध्ये एक कॅबिन, म्हणजे वेगळं रूम सेपरेट पार्टिशन पाहिजे, ते तुम्ही हे पॅनल वापरू शकता. हे बघा, हे एंड कॅप आहे. एंड कॅपला आपण खाली टाकायचं आणि इकडे स्क्रूइंग करायचं. हे जमिनीवर राहणार आहे. जमिनीवर राहणार. ओके. म्हणजे स्क्रूइंग करायचं. सेम पट्टीला असं वरती पण लावायचं. सेम पट्टी वरती जाणार. आणि हे पॅनलला 1 by 1 असं इंटरलॉकिंग करायचं. मॅडम ही जाडी किती याची? 28 mm थिकनेस आहे. हाईट याची 10 फीट हाईट आहे. 10 फीट हाईट आहे. विड्थ आहे 1.3 फीट. बघा, म्हणजे पार्टिशन साठी तुम्हाला काही गरज नाही. ही पट्टी, खाली एक पट्टी ह्याला स्क्रू करायचे, वरती एक पट्टी भिंती सिलिंगला त्याला स्क्रू करायचे, आणि ह्या साईडनं पूर्ण असं ह्याच्यामध्ये लॉक करायचे, इंटरलॉक करायचे, झालं तुमचं पार्टिशन. आणि हे बघा, हे दोन्ही साईडला पण फिनिशिंग मध्ये असणार. दोन्ही साईडला इकडून पण बघितलं, तिकडून पण बघितलं, तर तुम्हाला सेमच वाटणार, फिनिशिंग मध्येच असणार. म्हणजे पार्टिशन केलं तुम्ही या बाजूने पहा किंवा या बाजूने पहा, दिसायला दोन्ही बाजूनं सेम दिसणार. याच्यात कलर किती मॅडम? सर 5+ कलर्स अवेलेबल आहे. 5+ कलर. आपल्याला एक तर रूम डिवाइड करायचं म्हणजे पार्टिशन युज करतात. त्याच्यामध्ये ते अल्युमिनियमचा पार्टिशन युज करतात, ते प्लेवूडचा पार्टिशन युज करतात, ग्लासचं पार्टिशन युज करतात. त्याच्याबद्दल आम्ही हे नवीन लॉन्च केलं आहे. आता ग्लासचं पार्टिशन तुम्ही युज केला, त्याच्यामध्ये काय लागलं तर ते ब्रेक होणार, फुटणारच आहे, ते फेकणारच आहे. नंतर तुम्हाला अजून एक ग्लास लावून तुम्हाला पार्टिशन करायला पाहिजे. आता तुम्ही प्लेवूडचं तुम्ही पार्टिशन करतात, त्याच्यामध्ये कटिंग वगैरे, स्क्रूइंग वगैरे, त्याच्यामध्ये काम जास्त असणार, त्याच्यामध्ये फिनिशिंग पण नसणार. ते पूर्ण प्लायवूड सारखं दिसतात. त्याच्यामध्ये तुम्हाला कलरिंग वगैरे, त्याच्यामध्ये मैका वगैरे काय लावायला पाहिजे. पण हे असं नाही, म्हणजे पूर्ण पीव्हीसी मटेरियल आहे. कलर्स पण वेगवेगळ्या कलर मध्ये तुम्हाला भेटणार. बघा, तिकडून इथपर्यंत पूर्ण आपलं पीव्हीसी पार्टिशनच आहे. सगळं पार्टिशन 5 कलर मध्ये. म्हणजे स्टॉक एवढा उपलब्ध आहे तुमच्याकडे मॅडम, की तुम्ही ऍट ए टाइम किती जरी तुमच्याकडे गाड्या आल्या तरी तुम्हाला त्याचे प्रॉब्लेम नाही. हे प्रोडक्ट कोणतं आहे मॅडम? हे सगळं पीव्हीसी पार्टिशनच आहे. सगळं पीव्हीसी पार्टिशनच. भरपूर स्टॉक आहे मॅडम. भरपूर स्टॉक आहे. म्हणजे या बिझनेस बेंचच्या वेअर हाऊस मध्ये प्रत्येक गोष्ट शेकड्यात नाही, तुम्हाला हजारात मिळणार आहे. कलर, त्याचे ऑप्शन, म्हणजे क्वांटिटी फक्त मागा, कलर चॉईस करायचा आणि क्वांटिटी मागायची, तुम्ही कितीही मागा. म्हणूनच बिझनेस बेंचकडे आजकालचे जे पोरं किंवा नवयुवक आहेत त्यासाठी बिझनेससाठी आकर्षित होते, कारण ह्याला मागणीच तेवढी. आतापर्यंत आपण भरपूर प्रोडक्ट बघितले, त्याची क्वांटिटी बघितली, ते कसं फिट होतं, सगळं बघितलं. आता सर्वात शेवटी आलो होतो आपण फ्लोरिंगला. ही फ्लोरिंग आहे मॅडम, याची फिटिंग कशी असते, याची साईज बद्दल काय सांगाल? सर हे एसपीसी फ्लोरिंग आहे. आता तुम्ही बघितलं ते सगळं प्रॉडक्ट आपले भिंतीमध्ये लावायचं, सिलिंग मध्ये लावायचं. बरोबर. आता फ्लोरिंग साठी आपल्याकडे आहे एसपीसी फ्लोरिंग, स्टोन प्लास्टिक कंपोजिट मटेरियल आहे हे. आणि हे फुल अँड फुल 100% वॉटरप्रूफ आहे. आणि याच्यावर तुम्ही पाणी टाकून पण तुम्ही धुवू शकता. सर. आणि हे इंटरलॉकिंग सिस्टम आहे, याच्यामध्ये ग्लू वगैरे काय लावायचं हे नाही सर, फक्त इंटरलॉकिंग करायचं फक्त. याच्या साईज आहे 4 फीट हाईट आणि 8 इंचेस विड्थ आहे. 4 फूट उंची आणि 8 इंच रुंदी. ह्याच्यामध्ये कलर
सर 6+ कलर्स अवेलेबल आहे आपल्याकडे. याच्यामध्ये सुद्धा 6 कलर. 6+ कलर्स अवेलेबल आहे. मार्केटमध्ये ते भेटतात ना सर, हा. त्याच्यामध्ये फोम अटॅचमेंट नसतात. हा. तुम्हाला फोम अटॅचमेंट करून ना फोम लावायला पाहिजे, नंतर आपले वुडन ह्याला हे फ्लोरिंग अटॅच मध्येच येते. फोम अटॅचमेंट आहे. म्हणजे याच्यावर आपण त्या ग्रेनाइटवर ह्याच्यावर लावू शकतो आपण. लावू शकतात सर, हा. कारण की ते ग्रिपनेस आहे ना सर. हा, ह्याला ग्रिप आहे, हे पकडतंय लगेच. ह्याला धुवू शकतो का आपण? 100% वॉटर रेसिस्टंट आहेत सर, तुम्ही धुवू शकतात. आणि वॉटर रेसिस्टंट आहे, फायर रेसिस्टंट आहे, टेर्मेट रेसिस्टंट आहे आणि 100% रियुजेबल मटेरियल आहे सर. म्हणजे आपण इथं समजा आपण शिफ्ट केलं, आपण याला खुलून दुसरीकडे लावू शकतात सर. सर्वात महत्वाचं आहे म्हणजे हे जळत नाही, ह्याला पाण्याने काही होत नाही. तुम्हाला असं रूम चेंज केले किंवा ऑफिस चेंज केलं, हे उकलून तुम्ही दुसरीकडे लावू शकता. सर आता आम्ही बघितलं इंटिरियरचं प्रॉडक्ट सगळं. बरोबर. आता आपण बघूया की एक्सटिरियर मध्ये बाहेरून लावायचं product. बाहेरून लावायचं. आता ते क्लाईटचं आपण बघितलं हा. आणि ते ऍस्पेटा सीट वगैरे बघितलं रुफिंग साठी. हा. आता ते हे आपण नवीन ट्रेंडिंग मध्ये आहे की स्टोन कोटेड स्टील रुफिंग. अच्छा. हा, आणि हे स्टीलचं मटेरियल आहे. हा. तुम्ही एक्सटिरियर मध्ये रुफिंग मध्ये कार पार्किंग एरिया, टेरेस, गार्डनिंग एरिया, प्ले एरिया त्या जागाला हे लावू शकतात. आणि हे बघा ओरिजिनल ग्रॅन्युअल्स आहे वरती. हे स्टोन आहे त्याच्यावर. हा, ओरिजिनल स्टोन ग्रॅन्युअल्स आहे. याच्या आम्ही 10 वर्षाचं वॉरंटी पण देतात. हे कलर फेडिंग नाही होणार, ते ग्रॅन्युअल्स निघून नाही येणार. याच्यामध्ये 9 लेयर्स आहे, त्यामुळे तुम्हाला पावसाचा आवाज पण कमी करून देणार. पावसाचा आवाज येत नाही. पावसाचा आवाज पण कमी करून देणार तुम्हाला. आणि उन्हामध्ये तुम्हाला 5 to 10 डिग्री सेल्सिअस तुम्ही ऊन पण कमी करून देणार. याच्यामध्ये पण 5+ कलर्स अवेलेबल आहे आपल्याकडे. याची साईज कशी? सर हाईट 7 फीट आहे, रुंदी तुम्हाला 3 फीट आहे. आतापर्यंत आपण प्रोडक्टची माहिती घेतली, पण आता माल शिफ्ट करणं चालू आहे, टेम्पो भरायला चालू आहे आणि हा माल चाललाय हैदराबादला. विश्वास बसणार नाही, याच वेअरहाऊसमधून हैदराबाद, वेस्ट बंगाल, राजकोट अशा ठिकाणी हा माल जातो बिझनेस बेंचचा. आणि तुम्ही जर बिझनेस बेंच बरोबर जोडले गेले तर तुमचा सुद्धा माल असाच लोड होईल आणि असंच कंटेनर तुमच्या दारात सुद्धा उतरणार आहे. बिझनेस बेंच बरोबर आपण व्यवसाय कसा करू शकतो, त्यांचे प्रोडक्ट, त्यांची पॉलिसी, किंबहुना इत्तंभूत माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिली. तुम्हाला उद्योग करायचा आहे, तुम्हाला या व्यवसायाबद्दल माहिती पाहिजे, स्क्रीनवर बिझनेस बेंचचा नंबर चालतोय, त्याच्यावर एक फोन करा आणि उद्योजक व्हा. चला पुन्हा भेटू अशाच एका नवीन प्रेरणेसह. तोपर्यंत धन्यवाद.